नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर आज आहे रविवार आणि आज आम्ही सकाळी सगळं काही लवकरात लवकर आवरून बाहेर आपल्या मंदिरामध्ये एका छान अशा चाललेलो आहोत. तर बरेच दिवस झाले देवी आईचे छान असे सगळीकडे दर्शन घडत आहेत आणि खरं तर देवी आईचीच ही इच्छा असते, म्हणजे देवांच्या जेव्हा मनात येतं, जेव्हा त्यांची आज्ञा असते तेव्हाच आपल्याला देवदर्शन घडतं. तर असंच आमचं देखील हल्ली घडत आहे. म्हणजे जसा आम्हाला वेळ मिळते तसा आम्ही इकडे तिकडे मंदिरांमध्ये जातच असतो आणि आमचा छंदच म्हणायला लागेल हा तर. कारण बऱ्याच वर्षांपासून, म्हणजे जेव्हा आम्ही भटकंती सुरू केलेली आहे ना, तर तेव्हापासूनच छान छान अशा मंदिरांमध्ये आणि निसर्गाच्या कुशीमध्ये भटकंती करणं, मंदिरांमध्ये जाऊन देवी देवतांचे दर्शन घेणं, हे आमचं एक जणू काही म्हणजे जीवनाचा अविभाज्य भागच बनलेला आहे. तर सकाळचा आजचा निसर्ग तुम्ही पाहू शकता, एवढं सुंदर आहे. संपूर्ण आभाळ हे निळशार असं छान असं दिसत आहे आणि दुपारनंतर विजांचा गडगडाट अचानकपणे सुरू होतो आणि नंतर मग रात्रीपर्यंत पावसाची सुरुवात असते आणि रिमझिम पडणाऱ्या सरी मध्येच विजांचा गडगडाट हे सगळं काही सुरू असतं. असं हे आता हल्लीच मिश्र असं वातावरण निर्माण झालेलं आहे सृष्टीचं, जे सगळीकडेच आपल्याला अनुभवायला मिळतच असेल. तर आता आम्ही पोचलेलो आहोत मंदिरामध्ये. हे छान असं आपल्या देवी आईचं मंदिर आहे, श्रीदेवी जन्नाई मानाई मंदिर, आणि हे आमच्या घरापासून अगदी जवळच आहे. दुसऱ्या गावामध्ये आहे पण आमच्या इथून जवळच आहे. तर बऱ्याच दिवसांपासून, म्हणजे मुंबई गोवा हायवेवरून आम्ही जेव्हा प्रवास करतो तर त्यावेळेस बऱ्याच वेळा आम्ही हे मंदिर पाहिलेलं होतं. तर मनामध्ये खूप इच्छा होती की जाऊन प्रत्यक्षपणे छान असं आपल्या देवी आईचं दर्शन घ्यावं, ओटी भरावी, आणि ती इच्छा आज देवी आईने पूर्ण केलेली आहे. तर खरी इच्छा होती की नवरात्रीमध्ये जावं आणि नवरात्रीमध्ये आपल्या देवी आईची ओटी भरावी, पण मध्ये गेले बरेच दिवस काही ना काही कारणामुळे जमलं नाही. पण तो योगायोग खरं तर आता आलेला आहे आणि इथून मग आम्हाला जायचं होतं बारशासाठी. तर विचार केला की सकाळी लवकरच देवपूजा आणि घरातील सगळी कामं उरकून घेऊया, छान असे दर्शन करूया आपल्या देवी आईचे, तिथल्या परिसरामध्ये वेळ व्यतीत करूया आणि नंतर मग बारशासाठी जाऊया. कारण बारशासाठी दुपारचं जेवण वगैरे सगळं काही तिथेच व्यवस्था होती. मग म्हटलं नंतर आरामात आपण आपल्या घरी जाऊया. तर आज बऱ्याच दिवसांनी परीला तिच्या कॉलेजला सुट्टी मिळालेली आहे. म्हणजे 12वीचं वर्ष आहे, त्याच्यामुळे तिला संडेला सुट्टी नसते आणि आज ती घरी होती. तर म्हटलं तिला घेऊन आपण छान असे देवदर्शन करूया, जरा भटकंती करूया, त्याच्यामुळे जरा मनाला प्रसन्नता मिळेल आणि जी काही आपली पुढची नेहमीची कामं असतात ती करण्यासाठी आपल्याला म्हणतात ना असं की निसर्ग आपल्याला ऊर्जासुद्धा देत असतो. तर ती ऊर्जा आम्हाला निसर्गामध्ये फिरल्यामुळे, निसर्गाला डोळ्यात साठवल्यामुळे, आपल्या मनात साठवल्यामुळे मिळत असते. आणि हेच असतं की आपण निसर्गामध्ये भटकंती का करावी, तर यासाठी आपल्याला खऱ्या अर्थाने आपलं आयुष्य जगायची प्रेरणा आपल्याला आपला ईश्वर जसं देत असतो तशीच ही सृष्टीसुद्धा देत असते. पण निसर्गाला पाहायची दृष्टी तशी हवी. आणि या मंदिरातून घराकडे जात असताना आम्हाला आपल्या साईबाबांचं छान असं मंदिर दिसलं. ते सुद्धा मुंबई गोवा हायवेला लागूनच होतं. तर म्हटलं तिथेसुद्धा छान असे दर्शन करावे, तो छान असा मंदिराचा परिसर आपल्या डोळ्यामध्ये साठवून घ्यावा आणि म्हणूनच तिथे पण थोडा वेळ आम्ही व्यतीत केला. आपल्या रोजच्या संघर्षमय जीवनातून थोडासा वेळ का होईना आपण आपल्या निसर्गासाठी, आपल्या छंदांसाठी दिलाच पाहिजे. आणि यासाठी माझी एक छान अशी कविता आहे जी माझ्या काव्यसंग्रहातील आहे. तर ती मी आता तुमच्यासमोर सादर करत आहे. चल ना सखे आपण तिथे जाऊ, जिथं नाही व्याप कुठला, फक्त तू अन मी अन तो सुंदर देखावा. चल तिकडे जिथे सूर्य धरतीला निरोप देई, पाखरं एकीनं उडती, केशरी रंगाच्या छटासारी, डोळ्यांचे पारणे फेडणारी.
का ग किती नेहमीचची ही व्यथा, बघतो सूर्य हळूहळू वर येतोय, साऱ्या जगाला प्रकाश देण्या, किरणांना घेऊ चेहऱ्यावरी अण आपल्या अंतकरणातही. बघ त्या सह्याद्रीच्या रांगा, खुणावती कवेत घेण्या, एकरूप होऊया त्या हिरवळीत, भान साऱ्या जगाचे विसरुनी, दवासंगे जाऊ भिजुनी. मोकळे रस्ते अन पायवाटा, मातीचा गंध त्यावरी निराळा, हात वर करुनी दोन्ही, चल जाऊ धावत कुठेतरी, संपती जिते थांबू क्षणभरी. पावसाचे मधुर गीत गाण्या, नदी नाले तुडुंब भरती, डोंगराच्या कुशीतून खट्याळ धबधबे, दुधाळ मधाळ रंगापरी, सरी घेऊ अंगावरी. चल जाऊ अशा गावी, जिथे संघर्षाला विराम जरा, शेतीमधुनी पिकवू मोती, समाधान निराळेच काही, तिथं ऐटीत उभी झोपडी आपली. रोजच आज हा संघर्ष नवा, ज्याला कधी पर्याय सुचवू, जन्मापासून मृत्यूपर्यंत का ग नुसत्याच या धावपळी. चल जरा निवांत राहू, कुशीत राहू एकमेकांच्या, निसर्गाच्या साथीनं उडवू प्रेमरंग. चल ना सखे ऐक जरा, ओळख मनींच्या तू भावना, चल जाऊ प्रेमाच्या गावा, चल जाऊ प्रेमाच्या गावा. तर अशाच बऱ्याच माझ्या स्वलिखित अशा कविता आहेत, काही रचना आहेत, काही ओळी आहेत. तर त्या मी माझ्या डायरीमध्ये नेहमीच लिहून ठेवते. आणि माझा एक काव्यसंग्रहसुद्धा आहे, तर त्यामध्ये सुद्धा ही कविता प्रकाशित झालेली आहे. तर एवढ्या सुंदर सुंदर कविता सुचतात ना या निसर्गाला पाहूनी, तर काय सांगायचं. तर म्हटलं आपल्या व्हिडिओमध्ये जे काही म्हणजे व्हिडिओचा विषय असेल ना, जे व्हिडिओ असतील, तर त्याला अनुरूप, त्याला योग्य अशी सुचेल अशी कविता मी तुमच्यासाठी नक्कीच सादर करत राहीन. तर कवितासुद्धा तुम्हाला कशा वाटत आहेत तर त्या मला नक्कीच सांगा, जेणेकरून मी यापुढे सुद्धा छान छान कविता तुमच्यासमोर सादर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर इथे पाहू शकता छान अशी फुलांची रांगोळीसुद्धा मस्त वाटत आहे. तर तिथेसुद्धा छान असा व्हिडिओ घेतला, कारण उद्देश एकच असतो की तुम्हाला व्हिडिओतून सगळ्या गोष्टी ज्या काही मी जिथे कुठे जाते तर त्या सगळ्या गोष्टी व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवाव्यात. तर आता पोचलेलो आहोत आम्ही बारशाला, आणि तिथे जास्त काही मी शूटिंग केलं नाही, कारण काय तर म्हणजे नातेवाईक आपले असतात आणि आपली माणसं असतात, आणि मग कसं असतं ना की सगळेजण म्हणतात की काय फक्त शूटिंग वगैरे करते, आमच्याजवळ बोलत नाहीस वगैरे. तर मग थोडक्यातच शूटिंग केलं आणि माझ्या माणसांमध्ये मी काही क्षण व्यतीत केले. आणि नंतर मग दुपारी घरी आल्यानंतर म्हटलं की आज छान असं लिंबांचं लोणचं करूया. म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या माहेरच्या अंगणामध्ये एक लिंबाचं झाड आहे, तर त्याच्यावर लिंब बरीच येतात आणि त्या लिंबांचं आम्ही काही ना काही करतच असतो. तर मी आंबट गोड लोणचं नेहमीच बनवते, कारण ते परीला आवडतं आणि तिला कधीकधी चपातीसोबत आमटी भातासोबतसुद्धा छान वाटतं. तर म्हणूनच असं करून ठेवते, जेणेकरून आपल्याला कधी कंटाळा आला भाजीचा वगैरे किंवा तोंडी लावायला काही हवं असेल तर हे असं चटकदारसुद्धा आणि तेवढंच पौष्टिकसुद्धा खाता येईल. तर हे बनवलं आणि म्हटलं की तुम्हालासुद्धा व्हिडिओमार्फत दाखवावं. तर लिंबाचं असं चटकदार लोणचं तुम्हीसुद्धा करू शकता. आपल्या चॅनलवर मी याची रेसिपीसुद्धा तुम्हाला दाखवलेली आहे, तर पाहिलं नसेल व्हिडिओ तर नक्की पहा. तर व्हिडिओच्या शेवटीसुद्धा हेच सांगेन की रोजच्या धावपळीच्या जीवनातून स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि स्वतःच्या छंदांसाठी नक्कीच वेळ काढा, कारण आयुष्य खूप अनमोल आहे, तशीच वेळसुद्धा अनमोल आहे जी परत येणार नाही. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.